नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे MCA CET एक्झामसाठी लागणारे रजिस्ट्रेशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे आणि त्याची इलिजिबिलिटी काय असणार आहे हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन या चॅनलवर. आणि महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठी जर का तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू आहे. आणि यासोबतच जर का तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केलं असेल तर तिथे डेमो क्लासेस सुद्धा आपले अवेलेबल आहे. आणि या बॅचची फीज आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपली नवीन बॅच 19 जानेवारीपासून सुरू होते आहे. चला तर मग बघूया काय आहे नेमके डॉक्युमेंट्स. महाराष्ट्र MCA CETचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. टोटल क्वेश्चन्स आहेत 100, 200 मार्कांसाठी. त्याचं ड्युरेशन आहे 90 मिनिटे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे कुठल्याही प्रकारची. आणि त्याचे 4 सेक्शन्स आहेत: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट्स आणि इंग्लिश आणि कम्प्रेशन. जर का तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल की 78 दिवस बाकी आहेत आपल्या एक्झामसाठी, तर एकंदरीत कसा आपण अभ्यास करायचा हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपली जी एक्झाम आहे ती 30 मार्च 2026ला आहे. त्यामुळे काहीच दिवस शिल्लक आहे आणि त्याचं प्लॅन कसं करायचं, स्ट्रॅटेजी कशी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. चला, ओके. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे अपेअरिंग ऑन ऑनलाईन MH महाराष्ट्र MCA CET 2026. ओके. तर कॅन्डिडेट हा इंडियन नॅशनल असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री जसं BE, BTech, BSc, BCom, BVoc, BCA एक्सेट्रा हे केलेली असावी. त्यानंतर त्याने मॅथ्स घेतलेलं असावं. 10+2 लेवलमध्ये पण त्याचं मॅथ्स असावं किंवा ग्रॅज्युएशन लेवलवर सुद्धा त्याचा मॅथ्स असलं पाहिजे. ऑब्टेन ॲटलिस्ट 50 मार्क्स आणि त्याला 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. आणि रिझर्व्ह कॅन्डिडेट असेल तर 45%. ओके. इकॉनॉमिक विकर सेक्शन, पर्सन्स विथ डिसेबिलिटी कॅटेगरी बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे. तर आपल्याला फायनल इयर अपिअरिंग स्टुडंट सुद्धा याला काय करू शकतात आहे, फॉर्म भरू शकतात आहे. ठीक आहे. इलिजिबल आहेत ते. तुमच्या मनात जर का विचार असेल की मी फायनल इयरमध्ये आहे आणि आपण फॉर्म भरता येते की नाही, तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येत आहे. त्यामुळे कॅन्डिडेट्स जे फायनल इयरमध्ये आहेत ते सुद्धा इलिजिबल आहेत CET भरण्यासाठी. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आधीपासूनच सांगत आलेलं आहे CET सेल की अपार ID खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. अपार ID हे सगळ्यांनी डिजिलॉकरवर जाऊन काढायची आहे. त्यानंतर तिथे डिजिलॉकरमध्येच आपल्याला आधार कार्ड सुद्धा इनरोल करायचं आहे, जेणेकरून ते दोन्ही डॉक्युमेंट तो कॅच करून घेईल. ओके. तर कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट एट जनरेटेड देअर अपार ID आर रिक्वायर्ड टू क्रिएट द सेम थ्रू डिजिलॉकर. आणि ज्या लोकांनी कॅन्डिडेट्सनी अजून अपार ID क्रिएट केलेली नाही आहे त्यांनी डिजिलॉकरवर जाऊन ती क्रिएट करावी. ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरताच येणार नाही आहे. ठीक आहे. सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. त्यानंतर आता जर का तिथे ॲग्रिगेट मार्क्स मागत असेल, ॲग्रिगेट मार्क्स मीन्स द ग्रँड टोटल मार्क्स जे तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्हाला तिथे टाकायचे आहे. मध्ये विचारते आहे 12th मध्ये जे टोटल मार्क्स आहे ना ते विचारते आहे, त्यामुळे त्यांनी असं टाकलेलं आहे. विच द क्लास डिक्लेरेशन इज मेड इन द पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी फ्रॉम विच द कॅन्डिडेट इज पासिंग विथ द क्वालिफाईंग एक्झामिनेशन. तर 10+2च्या ह्याच्यामध्ये विचारते आहे की किती पैकी तुम्हाला किती मिळाले, ग्रँड टोटल विचारते आहे. त्यामुळे तिथे जर का विचारत असेल तर ॲग्रिगेट मार्क्स तुम्ही टाकू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इन केसेस कॅन्डिडेट्स आर अवॉर्डेड ग्रेड CGPA इन्स्टेड ऑफ मार्क्स, द कन्वर्शन ऑफ ग्रेड CGPA टू पर्सेंटेज. जर का तुम्हाला ग्रेड्स किंवा CGPA असेल तर तुम्ही ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावी लागेल आणि त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते युनिव्हर्सिटीचं असो किंवा इन्स्टिट्यूशन ते तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे. ते जाऊन तुम्हाला राऊंड जेव्हा सुरू होतील तेव्हा ते तुम्हाला गरजेचं पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे कॅन्डिडेट्स आहेत SC, VJDT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC हे जे आहे यांना सगळ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे.
आणि जर का तुम्ही ST असाल तर तुम्हाला ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल आहे आणि सोबतच तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. बायोस्क्युटी अँड व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक्सेप्ट SC आणि STला सोडून सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. ते आपल्याला सगळं राऊंडच्या वेळेस विचारते आहे. ठीक आहे. कारण आता जे आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, व्हॅलिडिटीचा नंबर विचारते आहे. त्यामुळे ते तुम्हाला रेडी ठेवावं लागेल आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा. त्यानंतर आपण जेव्हा फॉर्म भरतो आहोत तेव्हा जेव्हा फोटोग्राफ्स जेव्हा त्यांनी म्हणते अपलोड करायला, तर ते 2-2 इंचीचं असलं पाहिजे, कलर साईजमध्ये असलं पाहिजे. 80% ऑफ फोटोमध्ये तुम्हाला तुमचे कान, नाक सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याची जी साईज आहे ती 100 KB टू मॅक्झिमम 5 MB पर्यंत असली पाहिजे. तेव्हाच फोटोग्राफ काय होईल, अपलोड होईल आहे. ठीक आहे. ती ब्लर नसावी, ती क्लिअर असावी, व्यवस्थित बॅकग्राऊंड असावं. ठीक आहे. कलर ब्लॅक बॅकग्राऊंड नको, त्याच्यासाठी व्यवस्थित बॅकग्राऊंड विथ तुमचे नोज, आय सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सिग्नेचरचं जी आहे त्याची जी साईज आहे ती 100 KB टू 2 MB पर्यंत आहे. ठीक आहे. त्यामुळे ते करून घ्या आणि तेव्हाच काय होईल, अपलोड होईल. नाही तर ते अपलोडेशन ते घेणार नाहीत. ओके. या रजिस्ट्रेशन करण्याआधी हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असले पाहिजे, कारण नॉन क्रिमिलियर सुद्धा आपल्याला मागते आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला मी सांगितलेले आहे. याच्याशिवाय रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती समोर जाणारच नाही. ओके. आणि आता तुमच्यासाठी महाराष्ट्र MCCT एक्झामची तुम्ही जर का प्रिपेअर करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन बॅच, जी 19 जानेवारी 2026ला सुरू होते आहे. ऑनलाईन मोडमध्ये आहे आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर ते संपर्क करू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही इथे विचारू शकता दिलेल्या नंबरवर. ओके. बॅच डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते की जे आपण मीडियम आहे ते इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही आहे. लेक्चर जे आहे 2 ते 3 पर तुमच्या रिक्वायरमेंट किंवा सब्जेक्टच्या रिक्वायरमेंटमध्ये असणार आहे. त्यानंतर जर का तुमचा इन केस लाईव्ह क्लास मिस झाला असेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता आरामात, किंवा तुमचं जे असेल तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही आरामात रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे स्टडी मटेरियलमध्ये प्रिंटेबल फुल सिलेबस आहे, नोट्स आहेत त्याचे. ओके. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स आहे, फ्री मॉक टेस्ट आहे. आपल्याला एखाद्या परीक्षेची जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा आपल्याला मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचे असते. मी कालच्याच स्ट्रॅटेजी प्लॅनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या महिन्यात आपल्याला किंवा आत्तापासूनच आपल्याला मॉक टेस्ट देणं, 2nd आणि 3rd मंथमध्ये मॉक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला अभ्यास होणार नाही आपला. ओके. त्यामुळे मॉक टेस्ट खूप महत्त्वाचे आहे आणि आपण इथे फ्री मॉक टेस्ट देतो आहे 50 अधिक. त्यानंतर 2000+ MCQs जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी देण्यात येईल. ठीक आहे. मॉक टेस्टचा एक फायदा असा आहे की आपल्याला असं वाटतं की आपण एक्झामच देतो, तेवढाच वेळ असतो आणि व्यवस्थितपणे आपण एक्झाम देतो. सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकंदरीत ते फायद्याचं असणार आहे, कारण काहीच दिवस शिल्लक आहे आपल्या एक्झामला. म्हणजे आपली एक्झाम आहे 30 मार्च 2026ला. ओके. तर मला असं वाटतं ही बॅच तुम्हाला खूप खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नक्की इनरोल करा, आजच इनरोल करा. तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्हाला डेमो क्लासेस पाहायचे असतील तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. तिथे डेमो क्लासेस आपले अवेलेबल आहे. तुमच्यासाठी सगळं तिथे असणार आहे. नक्की याचा फायदा घ्या आणि अभ्यासाला लागा. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.